नमस्कार मंडळी, माझी लाडकी बहीण योजनेत अनेकांनी फॉर्म भरताना खूप चुका केलेल्या आहेत आणि त्यामुळे सुद्धा त्यांना पैसे मिळालेले नाहीत। या चुका छोट्या छोट्या वाटतात, पण त्याचा परिणाम मात्र मोठा होऊ शकतो आणि तो झालेला सुद्धा आहे। कारण अशा छोट्या छोट्या चुकांमुळेच अनेक भगिनींना पैसे मिळालेले नाहीत। आज आपण बघणार आहोत अनेक जणांनी अशा काय चुका केल्या आहेत ज्यामुळे त्यांना पैसेच मिळाले नाहीत। तर कृपया सर्व भगिनींनी या चुका नीट समजून घ्या आणि तुमच्या बाबतीत अशा काही चुका झाल्या असतील तर ते तपासून बघा आणि जेव्हा पुन्हा फॉर्ममध्ये दुरुस्ती करायचा पर्याय मिळेल तेव्हा आवश्यक ते बदल नक्की करून घ्या आणि या योजनेतील दर महिन्याला मिळणाऱ्या मानधनाचा तुम्हाला लाभ घेता येईल। तर आता बघूया अनेकांनी अर्ज भरताना काय काय चुका केल्या आहेत। नंबर 1, आधार क्रमांक चुकीचा लिहिला। मंडळी, लाडकी बहीण योजनेत अर्ज भरताना अनेकांनी आधार क्रमांक लिहिताना चुका केल्या आहेत। म्हणजे आधार क्रमांक लिहिताना एखाद दुसरा अंक चुकीचा लिहिला गेला आहे किंवा मागं पुढं झालं आहे। त्यामुळे असा चुकलेला आधार क्रमांक वापरून आधार सीडिंग स्टेटस चेक केल्यास योग्य ते स्टेटस दिसणार नाही, त्यामुळे कदाचित तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता कमी होते। नंबर 2, बँकेचा तपशील चुकीचा लिहिला। मंडळी, या बाबतीत सुद्धा अनेकांनी खूप चुका केल्या आहेत। काहींनी खाते क्रमांक चुकवला आहे, काहींनी स्वतःचं नावच चुकवलं आहे, तर काहींनी IFSC कोड चुकवला आहे। त्यामुळे काय होतं, जेव्हा तुमच्या बँक खात्याशी ऑनलाईन कनेक्ट केलं जातं तेव्हा ते नीट होत नाही। कारण तिन्हीपैकी एक जरी गोष्ट चुकली तरी तुमचं बँक खातं सापडत नाही। त्यामुळे तुम्हाला तुमचा ऑनलाईन भरलेला फॉर्म पुन्हा एकदा नीट तपासावा लागेल आणि अशा काही चुका केल्या असतील तर जेव्हा पुन्हा फॉर्ममध्ये दुरुस्ती करायचा पर्याय मिळेल तेव्हा त्यात योग्य ती दुरुस्ती करून घ्यावी लागेल। नंबर 3, कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीच्या खात्याचा तपशील दिला। मंडळी, अजूनही अनेक भगिनींच्या नावाने त्यांचं स्वतंत्र असं खातं उघडलेलं नाही। त्यामुळे आयत्या वेळेला म्हणून अनेक भगिनींनी आपल्या घरातील इतर सदस्यांच्या बँक खात्याचा तपशील दिला। परिणामी त्यांच्या आधारचा तपशील आणि बँकेचा तपशील जुळला नाही आणि अशा भगिनींना पैसे मिळाले नाहीत। तर तुम्ही अशी चूक केली असेल तर जेव्हा पुन्हा फॉर्ममध्ये दुरुस्ती करायचा पर्याय मिळेल तेव्हा ही चूक नक्की सुधारा आणि स्वतःच्या नावाने खातं नक्की उघडा। नंबर 4, संयुक्त खाते क्रमांक दिला। मंडळी, हा मुद्दा आपण मागील काही व्हिडिओमध्ये सुद्धा बघितला होता। अनेक भगिनींनी संयुक्त खात्याचा तपशील दिला आणि त्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत। या योजनेच्या अटींमध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या भगिनींच्या स्वतःच्या नावे खातं असावं। तरीही अनेकांनी संयुक्त खात्याचा तपशील दिला। काही भगिनींना संयुक्त खात्याचा तपशील देऊनही पैसे मिळाले, कारण त्या संयुक्त खात्यात त्या भगिनींचं नाव प्रथम खातेदार म्हणून दिलेलं होतं। मात्र जर तुम्ही ही चूक केली असेल तर कृपया फॉर्ममध्ये दुरुस्ती करायचा पर्याय मिळेल तेव्हा ही चूक नक्की सुधारा। नंबर 5, खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली। मंडळी, अनेकांनी अर्जामध्ये खोटी किंवा दिशाभूल करणारी माहितीसुद्धा दिलेली आहे असं लक्षात आलेलं आहे। यामध्ये कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असूनही कमी आहे असं लिहिणे, प्राप्तिकर भरत असूनही भरत नाही असं लिहिणे, घरात 4 चाकी गाडी असूनही नाही असं लिहिणे किंवा एका कुटुंबात एकापेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारची सरकारची दिशाभूल करणारी माहिती अनेकांनी दिलेली आहे। मात्र मंडळी, सरकारकडे तुमची सगळी माहिती असते। अगदी तुमच्या बँकेत किती FD आहेत यापासून अगदी सगळ्या गुंतवणुकी, तुमचं प्रत्येक मार्गाने मिळणारं उत्पन्न किंवा उत्पन्नाचा स्रोत, तुमच्या घरात किती गाड्या आहेत, अशी इत्थंभूत माहिती सरकारकडे असते। त्यामुळे जरी तुम्ही खोटी माहिती दिली तरी ते सरकारला लगेच कळतं आणि हे सुद्धा पैसे न मिळण्याचं एक प्रमुख कारण आहे। तसंच अनेकांनी मोबाईल क्रमांक चुकीचा लिहिला होता, अनेकांचा मोबाईल क्रमांक बंद पडला होता। तसंच काहींनी कागदपत्र नीट दिली नाहीत, म्हणजे अर्जामध्ये आधार क्रमांक स्वतःचा लिहिला पण आधारची झेरॉक्स चुकून घरातली दुसऱ्याच सदस्यांची दिली। बँक खात्याचा तपशील एका बँकेचा आणि झेरॉक्स मात्र दुसऱ्याच खात्याच्या पासबुकची दिली। त्यामुळे इतर सगळ्या गोष्टी बरोबर असून सुद्धा अनेक भगिनींना या चुकांमुळे पैसे मिळाले नाहीत। मंडळी, तुमचा विश्वास बसणार नाही, पण अशा चुका खरोखरच अनेक जणांनी अर्ज देताना केलेल्या आहेत किंवा त्या भगिनींच्या नावाने दुसऱ्या कोणी व्यक्तीने फॉर्म भरला असेल तर त्यांनी या चुका केल्या आहेत। त्यामुळे अनेक भगिनींना पैसेच मिळालेले नाहीत। तेव्हा आमची सर्व भगिनींना अशी विनंती आहे की तुम्ही भरलेला अर्ज पुन्हा एकदा तपासा आणि या चुका जर तुम्ही केल्या असतील तर जेव्हा पुन्हा फॉर्ममध्ये दुरुस्ती करायचा पर्याय मिळेल तेव्हा त्या चुका नक्की सुधारा। तसंच ज्या भगिनी पहिल्यांदाच फॉर्म भरणार असतील त्यांनी कृपया या चुका होणार नाहीत अशा प्रकारे अर्ज करताना काळजी घ्या, म्हणजे तुम्हाला या योजनेतील मानधन नक्की मिळेल। तर मंडळी, आज इथंच थांबूया। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा। धन्यवाद।